थंडी, सर्दी, खोकला कमी करणारी अगदी पौष्टिक पद्धतीने गावाकडची खास रेसिपी बाजरीची खिचडी. आज आपण भरपूर भाज्या घालून केलेल्या आहेत, त्याच्यामुळे भरपूर पौष्टिक आहे. चला तर पाहूया. मी बाजरी स्वच्छ धुवून उन्हाला वाळत घालून घेतलेली आहे. अर्धी वाटी बाजरी, याला मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं. आपण भिजूत ठेवले नाही आहे, त्याच्यामुळं मिक्सरमध्ये अर्धवट अशी वाटून घ्या. हे पहा, या प्रकारे. आता बाजरी वाटून झाल्यानंतर सालासकट मी मुगाची डाळ घेतली, याला स्वच्छ धुवून घ्या 2 ते 3 वेळा आणि कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्या. डबल पाणी टाकून 1.5 वाटी जे आपण घेतलं आहे त्याला 3 वाट्या पाणी टाकून घ्या आणि या पद्धतीने पातळ आपली शिजवून घ्यायची आहे. हे पहा, मस्त. हे लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांसाठीही अगदी चांगलं आहे, पचायलाही हलकं आहे आणि पौष्टिक आहे. आता मी तेल टाकलं आहे, तुम्ही तूपही वापरू शकता. लसूण बारीक कट करून. आता मी बटाटा, गाजर आणि मटर, भाज्या भरपूर मिळतात हिवाळ्यामध्ये, त्याच्यामुळे भरपूर भाज्या घातलात तरीही चालेल. आता आपण बटाटा जर कुकरमध्ये शिजवला असता तर तो खूप जास्त मऊ झाला असता, म्हणून आपल्याला तेलामध्ये शिजून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी टाकून 1-2 मिनटं झाकून ठेवा. बटाटा आणि गाजर शिजतो, परत त्याला परतून घ्या. फ्रेश मटर, तुम्ही तुमच्या आवडीनुसार पालक किंवा मेथी बारीक कट करून टाकू शकता. जसं लहान मुलांसाठी करायचं असेल तर अजून पौष्टिक होईल. टोमॅटो आणि मी कोथिंबीरीच्या ज्या काड्या असतात खालच्या, त्या जाडसर काड्या मी बारीक कट करून घेतल्यात, तेही आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायच्यात. हे पहा, बटाटा आपला छान शिजला आहे. आता याला छान परतून घेऊया. हे परतल्यानंतर आता आपण मसाले टाकून घेऊ. खूप जास्त मसाले वापरायची गरज नाही आहे. अर्धा चमचा हळद, 1 चमचाभर मी लाल तिखट टाकले, चवीनुसार मीठ आणि 1 किंवा अर्धा चमचा गरम मसाला. तेही ऑप्शनल आहे, जर तुम्हाला मसाले वापरायचे नसतील तर तुम्ही मसाले नाही वापरले तरीही चालेल. लाल तिखट वापरा किंवा हिरवी मिरची वापरा, तसं लाल तिखट छान लागतं खिचडीमध्ये. आता ही पातळ शिजलेली खिचडी तुम्ही असंच टाकून घ्या. मसाले छान परतून झाल्यानंतर बाजरी थोडीशी चिकट असते, त्याच्यामुळं तुम्हाला जेव्हा आपण भाज्यांमध्ये खिचडी टाकली तुम्हाला थोडंसं चिकट दिसत असेल. त्यात मुगाची डाळही आपण टाकली आहे, त्याच्यामुळे भरपूर पौष्टिक आहे. वरतून तूप टाकून खाऊ शकता. आता तुम्ही असंही खाऊ शकता जर तुम्हाला मोकळी खायची असेल तर. जर तुम्हाला मऊसूत करायची असेल तर ह्याच्यात थोडंसं गरम पाणी टाका. हे पहा, ही खिचडी तयार आहे, पण अजून थोडीशी मऊ करण्यासाठी मी 1 अर्धी वाटी गरम पाणी टाकलं आहे. शक्यतो गरम पाणीच टाका. भाज्याही छान मऊ होतात, त्याच्यासाठी 5 मिनटं आपण झाकून ठेवू अगदी बारीक गॅसवरती, कारण आपली खिचडी आणि भाज्या दोन्ही शिजलेल्या आहेत. हे पहा, 5 मिनटानंतर अगदी घट्टसर अशी खिचडी होते. आणि जर तुम्हाला मोकळी खायची असेल तर थोडं थंड होऊ द्या, मस्त मोकळी होते. भरपूर तूप टाका, कोथिंबीर टाका. कुठल्याही चटणीसोबत किंवा तुपासोबत, लोणच्यासोबत मस्त अशी खिचडी तयार आहे. थँक्यू.